नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे एक छोटासा इंट्रोडक्शन व्हिडिओ फ्लुइड मेकॅनिक्ससाठी. आणि आज आपण शिकणार आहे लॅग्रेजियन मेथड आणि युलेरियन मेथड. 3-4 मार्गांसाठी विचारला जाणारा थिअरी प्रश्न आहे मित्रांनो. बट फक्त एवढा व्हिडिओ बघितला तुम्ही की दोन्ही पण मेथड तुम्हाला आरामशीर पाठ होऊन जातील. तर या दोन्ही मेथडची अंडरस्टँडिंगसाठी सगळ्यात पहिले एक छोटीशी स्टोरी सांगतो जी नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण बोलू लॅग्रेजियन मेथडबाबत. तर इमॅजिन करा की एक छपरी मुलगा आहे. ओके, छपरीचं डेफिनेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि छपरी मुलगा त्याच्या बाईकवरती चालला आहे आणि अचानक एक मुलगी रोडच्या कडेला तिचं काम करत उभी आहे. ओके, आणि अचानक छपरीची नजर त्या मुलीवरती पडते, त्या मुलीची नजर छपरीवरती पडते. अर्थात छपरीकडे बघून ती हा विचार करत असेल की बापरे हा काय प्रकार आहे. पण या छपरी मुलाला असं वाटलं की यार या मुलीने आपल्याला लाईन दिली आहे आणि बिचारा खुश झाला. आणि त्या खुशीमध्ये त्याला असं वाटलं की आता आपलं काहीतरी होऊन जाणार इकडे. मग त्याने काय केलं तर त्याने त्या मुलीवरती वॉच ठेवायला सुरुवात केली. आणि ती मुलगी चालायला लागली की हा पण तिच्या मागे चालायला लागला. मुलगी फास्ट चालायला लागली की हा पण फास्ट चालायला लागेल. मुलगी थांबली की हा पण थांबेल. म्हणजेच मुलीने तिचं वेलॉसिटी चेंज केली की हा पण याची वेलॉसिटी चेंज करेल. मुलीने ॲक्सेलरेशन चेंज केलं की हा पण ॲक्सेलरेशन चेंज करेल. आणि मुलीने डायरेक्शन चेंज केली म्हणजे टर्न वगैरे घेतला तर हा छपरी मुलगाही त्याची डायरेक्शन चेंज करेल. बरोबर आहे. मग आणि या मेथडमध्ये रिझल्ट येण्याचे चान्सेस जे आहेत ते एकदम कमी आहेत. बरोबर आहे. अशा पद्धतीने मला नाही वाटत कुठे मुली पटत असतील म्हणून. तर आपण आता वाचू. चला लेफ्ट साईडला एक पॉईंट. तर सगळ्यात पहिला आहे की इन दिस मेथड ऑब्झर्वर कॉन्सन्ट्रेट्स ऑन द मुवमेंट ऑफ द सिंगल पार्टिकल. ओके, जो ऑब्झर्वर आहे सध्याच्या कंडिशनला आपला छपरी मुलगा ऑब्झर्वर आहे आणि त्याला कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं आहे तर सिंगल पार्टिकलच्या मुवमेंटवरती त्याला लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ऑब्झर्वर हॅज टू मूव विथ द पार्टिकल मुवमेंट. ओके, म्हणजे पार्टिकल जसं हलेल तसं ऑब्झर्वरलाही हलावं लागेल. आणि पुढचा पॉईंट आहे द पाथ फॉलोड बाय द पार्टिकल अँड चेंजेस इन इट्स वेलॉसिटी ॲक्सेलरेशन डेन्सिटी एक्सेट्रा आर डिस्क्राइब्ड. आणि इन दिस मेथड द ऑब्झर्वर मूव्ज विथ द मोशन ऑफ द फ्लुइड. ओके, मगाच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला हे लक्षात आलं असेल. बाकी राहिला हा मॅथमॅटिकल पार्ट, तो नंतर एक्सप्लेन करतो. आणि आता लास्ट बघा हे इथे सगळ्यात शेवट. दिस मेथड इज कम्बसम अँड कॉम्प्लेक्स. इट इज ऑल्सो डिफिकल्ट टू अंडरस्टँड द फ्लुइड मोशन. ओके, म्हणजे सहसा लॅग्रेजियन मेथड एवढी वापरली जात नाही, ती बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड आहे. आणि मी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं तेही तसंच आहे की त्याच्यामध्ये रिझल्ट्स पाहिजे तसे येत नाही. तर छपरी मुलाला अशा पद्धतीने मुलीच्या मागे मागे जाऊन ती काही पटणार नाही आहे. मग दुसरी मेथड आहे युलेरियन. ओके, आता राईट साईडला बघूया आपण. युलेरियन म्हणजे काय आहे ना, तर तुम्ही तुमच्या एखाद्या आता इंजिनिअरिंग करतायत म्हणजे तुमचा इंजिनिअरिंगचा वर्ग असेल, कुठे क्लासेस वगैरेला जात असाल तर क्लास असेल. तर अशा ठिकाणी इन केस एखादी मुलगी जर मुलाला एखाद्या आवडली तर त्याला तिच्या मागे मागे पळायची गरज नाही आहे. ओके, तुम्ही तुमच्या बेंचवरती बसायचं आहे आणि मुलगी दुसरीकडे कुठे असेल तिच्या जागेवर बसलेली. इन केस तुम्हाला आवडली तर तुम्ही जस्ट आहे त्या जागेवर बसूनच तिला ऑब्झर्व कराल. ओके, तुम्हाला तिच्या मागे फिरायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही एकाच जागेवर बसाल तुमच्या बेंचवरती वगैरे आणि फक्त बघाल की काय काय घडतं आहे. आणि मग तुम्ही तुमच्या एखाद्या फ्रेंडला वगैरे सांगाल. ओके, एखादी मुलगी तुमची फ्रेंड असेल, एखादा मुलगा तुमचा फ्रेंड असेल आणि कुठल्या तरी पद्धतीने कॉफीची मॅनेजमेंट करून जर तुम्ही चांगली व्यवस्थित सेटिंग केली. आणि अर्थात बघायला गेलं तर 99% अशाच पद्धतीने लोकांचे रिलेशनशिप्स होतात. तर बघा इथे आहे 1 by 1. इन दिस मेथड ऑब्झर्वर कॉन्सन्ट्रेट्स ऑन द फिक्स्ड पॉईंट पार्टिकल. ओके, म्हणजे खूप साऱ्या मुलींमधली एक मुलगी फिक्स्ड आहे आणि तो तिलाच कंटिन्युअसली ऑब्झर्व करतो आहे. त्यानंतर दुसरा आहे ऑब्झर्वर रिमेन्स स्टेशनरी. म्हणजे जो ऑब्झर्वर आहे तो मुलगा बिचारा एका जागेवर बसणार बेंचवर आणि ऑब्झर्व्स चेंजेस इन द फ्लुइड पॅरामीटर्स ॲट द पर्टिक्युलर पॉईंट ओनली. ओके, म्हणजे मुलगा जागेवर बसेल आणि मुलीमध्ये काही हालचाल असेल ती तिची करेल, पण हा एका जागेवरून काही उठणार नाही. हा जागेवर बसून बघत राहील. मॅथमॅटिकल पॅरामीटर आपण वन टाईम बघू.
आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं बघा इकडे, दिस मेथड इज सिम्पल अँड व्हेरी कॉमनली अडॉप्टेड टू अंडरस्टँड द फ्लुइड मोशन. ओके, बघा ही मेथड सिम्पल आहे आणि व्हेरी कॉमनली अडॉप्टेड आहे. बघा इन फ्लुइड मेकॅनिक्स पण कॉमनली अडॉप्टेड आहे आणि इन जनरल लाईफ ज्या एक्झाम्पलने आपण या दोन्ही मेथड शिकलो त्याच्यामध्ये पण कॉमनली अडॉप्टेड आहे आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्टचे भरपूरसे चान्सेस पण याच्यामध्ये असतात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन लॅग्रेजियन मेथड अँड युलेरियन मेथड. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. ओके, मॉस वगैरेचे भरपूर सॉमचे व्हिडिओ भरपूर आहेत, बट फ्लुइड मेकॅनिक्ससाठी पहिल्यांदाच एक प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. ओके, कमेंट करा आणि एखादा कोर्स पण लॉन्च करण्याचा विचार आहे माझा. तर चला, आजसाठी थँक्यू.